ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून केवळ मनोरंजनासाठी लिहिण्यात आली आहे. या कथेचा कोणत्याही वास्तविक व्यक्ती किंवा घटनेशी कोणताही संबंध नाही. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. लोहगडाचा काळाकड भाग 9. विशाल दालनात सगळीकडे शांतता पसरली होती. आर्यनच्या हातात तो 25 वर्षांपूर्वीचा फोटो होता आणि त्याची नजर त्या रहस्यमय व्यक्तीवर खिळून राहिली होती. समीरच्या कपाळावर घाम फुटला होता. निशा अजूनही त्या जुन्या कॅमेऱ्याकडे पाहत उभी होती. अचानक दालनाच्या भिंतीवर बसवलेल्या मशाली एकमागून एक आपोआप पेटू लागल्या. संपूर्ण दालन लालसर प्रकाशाने उजळून निघालं. इतक्यात भिंतीवर बसवलेली एक मोठी दगडी शिळा जोरात हलली. घर्र घर्र असा आवाज संपूर्ण गुहेत घुमला. तिघांनी घाबरून मागे पाऊल टाकलं. दगडी भिंतीमागून एक अरुंद गुप्त खोली दिसू लागली. त्या खोलीच्या मध्यभागी एक लाकडी पेटी ठेवलेली होती. पेटीवर धुळीचा थर होता, पण त्यावर सोन्याच्या अक्षरात लिहिलेलं होतं, सत्य शोधण्याने भिंतीवर विजय मिळवावा. आर्यनने सावधपणे पेटीचं झाकण उघडलं. आत काही जुनी पत्रं, एक डायरी आणि लाल कपड्यात गुंडाळलेली छोटी धातूची चावी होती. डायरीच्या पहिल्या पानावर त्याच्या वडिलांची सही होती. तो थरथरत्या हाताने पान उलटू लागला. त्यात लिहिलं होतं, जर ही डायरी तुला सापडली असेल तर समज की मी शोधत असलेले सत्य आता तुझ्या हातात आहे. पण लक्षात ठेव, या रहस्यासाठी अनेकांनी विश्वासघात केला आहे. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नकोस. हे वाचताच आर्यन काही क्षण स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात समीरला पेटीच्या तळाशी एक जुना नकाशा दिसला. त्या नकाशावर लोहगडाखाली आणखी एक गुप्त बोगदा दाखवलेला होता. त्या बोगद्याच्या शेवटी लाल रंगाने एक गोल काढलेला होता आणि त्याच बाजूला लिहिलेलं होतं, अंतिम सत्य. निशाने नकाशा हातात घेतला आणि म्हणाले, आपल्याला तिथे पोहोचायलाच हवं. कदाचित सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील. तेवढ्यात अचानक दालनातील सर्व मशाली विझल्या. संपूर्ण गुहा पुन्हा अंधारात बुडाली. दूरवरून कोणाच्या तरी पावलांचा आवाज पुन्हा ऐकू येऊ लागला, टक टक टक. यावेळी तो आवाज अगदी जवळ येत होता. आर्यनने टॉर्च सुरू केली. प्रकाश समोर पडताच एक काळी सावली दिसली. त्या व्यक्तीने चेहरा झाकलेला होता. तो शांत आवाजाने म्हणाला, तुम्ही उशीर केलात. आता अंतिम सत्यापर्यंत पोहोचणं इतकं सोपं नाही. आर्यनने धैर्य एकवटले. तू कोण आहेस? तो माणूस हळूहळू पुढे आला. त्याने चेहऱ्यावरचा काळा मास्क काढला आणि त्याचा चेहरा पाहताच आर्यन, समीर आणि निशा
तिघेही जागच्या जागी थिजले, कारण तो चेहरा अगदी आर्यनच्या वडिलांसारखा दिसत होता. गुहेत पुन्हा एकदा रहस्याचं वादळ उठलं. आर्यनच्या हातातील टॉर्च थरथरू लागली. समोर उभा असलेला माणूस अगदी त्याच्या वडिलांसारखाच दिसत होता. चेहऱ्यावरील प्रत्येक रेषा, डोळ्यातील तीच गंभीर नजर आणि बोलण्याची पद्धतीही तशीच. काही क्षणांसाठी आर्यनला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. त्याच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडले, "बाबा." तो माणूस काही क्षण शांत उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हलकं स्मित होतं, पण डोळ्यात मात्र दुःख स्पष्ट दिसत होतं. तो हळू आवाजात म्हणाला, "नाही आर्यन, मी तुझा वडील नाही, पण त्याचा सर्वात जवळचा मित्र आहे." हे ऐकताच समीर आणि निशाने सुटकेचा निश्वास टाकला. पण आर्यनच्या मनातील प्रश्न अजूनही संपले नव्हते. त्या माणसाने स्वतःचं नाव सांगितलं, "माझं नाव शेखर आहे. 25 वर्षांपूर्वी मी, तुझे वडील आणि विक्रम देशमुख एका गुप्त मोहिमेवर होतो. आम्ही इतिहास बदलणाऱ्या पुराव्याच्या शोधात होतो." पण आमच्यातील एका व्यक्तीने पैशासाठी विश्वासघात केला. गुहेत पुन्हा शांतता पसरली. शेखरने डायरी उघडली आणि एक जुनं छायाचित्र आर्यनच्या हातात दिलं. त्या फोटोमध्ये 4 जण उभे होते. आर्यनचे वडील विक्रम देशमुख, शेखर आणि चौथा माणूस. त्याचा चेहरा काळ्या शाईने मुद्दाम पुसून टाकलेला होता. आर्यनने विचारलं, "हा चौथा माणूस कोण होता?" शेखरचा चेहरा गंभीर झाला. "त्याच्यामुळे हे सगळं घडलं. त्याने पैशासाठी आमचा विश्वासघात केला आणि अनेक निरपराध लोकांचे जीव घेतले." इतक्यात संपूर्ण गुहा जोराने हादरली. धाड धाड. छतावरून मोठे मोठे दगडे खाली पडू लागली. निशा घाबरून ओरडली, "आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल." शेखरने लगेच त्या गुप्त नकाशावर बोट ठेवलं. "हा शेवटचा मार्ग आहे, पण लक्षात ठेव, हा मार्ग फक्त सत्य स्वीकारणाऱ्यांसाठीच उघडतो." तिघेही त्याच्या मागे धावू लागले. अचानक समोर लोखंडी दरवाजा दिसला. दरवाजावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, "सत्याची किंमत रक्ताने मोजावी लागते." दरवाजा उघडताच आत एक विशाल भूमिगत सभागृह दिसला. सभागृहाच्या मध्यभागी काचेच्या पेटीत
एक जुना नकाशा ठेवलेला होता. शेखर आनंदाने म्हणाला, हाच तो पुरावा. यासाठीच इतके वर्ष संघर्ष सुरू होता. पण तेवढ्यात सभागृहाच्या दुसऱ्या टोकाला टाळ्यांचा आवाज घुमला. टक टक टक. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. काळ्या सूटमध्ये एक अनोळखी व्यक्ती सावकाश पुढे येत होती. तो हसत म्हणाला, शाब्बास, इतक्या वर्षांनी तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात. पण आता हा नकाशा माझाच आहे. हे ऐकताच शेखरच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तो थरथरत म्हणाला, नाही, हे अशक्य आहे. तू अजूनही जिवंत आहेस. त्या अनोळखी व्यक्तीने चेहऱ्यावरचं हसू आणखी गडद केलं आणि म्हणाला, खेळ आता सुरू झाला आहे. त्या अनोळखी व्यक्तीचा चेहरा पाहताच आर्यन काही क्षण जागच्या जागी थिजून गेला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, भीती आणि असंख्य प्रश्न एकाच वेळी उमटले. त्या माणसाच्या चेहऱ्यात त्याच्या वडिलांची झळक होती, पण त्याच्या डोळ्यांमध्ये मात्र थंडपणा आणि गूढ हसू होतं. सभागृहात काही क्षण मृत्यू शांतता पसरली. दूरवरून फक्त पाण्याचे थेंब पडण्याचा आवाज ऐकू येत होता. शेखरने पुढे येत थरथरत्या आवाजात विचारलं, तू इथे कसा? आम्हाला वाटलं होतं की तू कायमचा गायब झाला आहेस. त्या व्यक्तीने हळूहळू हातातील काळे हातमोजे काढले आणि मंद आवाजात म्हणाला, गायब नाही शेखर, मी सावलीत होतो. तुमच्या प्रत्येक हालचालीवर माझी नजर होती. तुम्ही ज्या सत्याचा शोध घेत आहात ते सत्य मी 25 वर्षांपासून जपलं आहे. त्याच्या आवाजात गर्वही होता आणि एक विचित्र आत्मविश्वासही. आर्यनने पुढे होत विचारलं, माझ्या वडिलांचं खरं काय झालं? त्यांनी ही डायरी का लपवली? आणि तू कोण आहेस? त्या व्यक्तीने आर्यनकडे काही क्षण पाहिलं. मग त्याने आपल्या कोटच्या खिशातून एक छोटंसं जुनं लॉकेट काढलं. तेच लॉकेट आर्यनने काही दिवसांपूर्वी गुहेत पाहिलं होतं. त्याने लॉकेट उघडलं. आता एक जुना फोटो होता. त्या फोटोमध्ये आर्यनचे वडील शेखर आणि तो स्वतः एका मोठ्या नकाशासमोर उभे होते. मागे लोहगडाचा कडा दिसत होता. मी विक्रांत, तो शांतपणे म्हणाला, तुझ्या वडिलांचा सहकारी आणि कधीकाळी त्याचा सर्वात विश्वासू मित्र.
शेखरचा चेहरा उतरला. त्याने संतापाने विक्रांतकडे पाहिलं. मित्र मित्र म्हणवून घेण्याचा तुला अधिकार नाही. तुझ्या एका निर्णयामुळे अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाली. विक्रांत काही क्षण शांत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरची कठोरता हळूहळू कमी झाली. तो म्हणाला, हो, माझ्याकडून चूक झाली, पण ती चूक लोभामुळे नव्हती. त्या रात्री आम्हाला धमक्या मिळाल्या होत्या. काही प्रभावशाली लोकांनी हे रहस्य कायमचं दडपून टाकायचं होतं. आम्ही विरोध केला तर आमच्या कुटुंबांना धोका होता. मी चुकीचा निर्णय घेतला आणि त्याची शिक्षा आजपर्यंत भोगतो आहे. त्याच्या डोळ्यात अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. निशाने आजूबाजूला नजर फिरवली. त्या विशाल सभागृहाच्या भिंतीवर कोरलेल्या आकृत्या मशालीच्या प्रकाशात जिवंत असल्यासारख्या भासत होत्या. एका कोपऱ्यात तिला एक मोठी दगडी पट्टी दिसली. त्यावर प्राचीन लिपीत काही शब्द कोरलेले होते. शेखरने धूळ साफ केली. खाली मराठीत कोरलेली एक ओळ दिसली. ज्याला सत्ता हवी असेल त्याने शेवटचा दरवाजा उघडावा. त्या ओळीखाली 3 गोलाकार खाचा होत्या. आर्यनने डायरीतून मिळालेली धातूची चावी काढली, पण ती एकटी पुरेशी नव्हती. विक्रांतने आपल्या खिशातून दुसरी चावी काढली. शेखरने तिन्ही चाव्या एकाच वेळी त्या खाचामध्ये फिरवल्या गेल्या. क्षणात संपूर्ण सभागृह जोराने हादरू लागला. घर दगडी भिंती हळूहळू बाजूला सरकू लागल्या. अनेक वर्षांपासून बंद असलेले एक विशाल गुप्त कक्ष त्यांच्या समोर उघडला. त्या कक्षात धुळीने माखलेल्या लोखंडी कपाटाच्या रांगा होत्या. प्रत्येक कपाटावर वर्ष लिहिलेलं होतं. 1998, 2001, 2007, 2015. जणू अनेक वर्षांचे गुपित त्या कपाटामध्ये बंद होते. कक्षाच्या मध्यभागी काचेच्या पेटीत एक जाड फाईल ठेवलेली होती. तिच्यावर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, अंतिम सत्य. आर्यनने थरथरत्या हाताने काचेची पेटी उघडली. आत जुनी पत्रे, नकाशे, छायाचित्रे आणि काही व्हिडिओ टेप होत्या. वरच्या बाजूला ठेवलेल्या पत्रावर त्याच्या वडिलांच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं, आर्यन, जर तू इथेपर्यंत पोहोचला असशील तर तू माझ्यापेक्षा जास्त धैर्यवान आहेस. पण हे लक्षात ठेव, सत्य समजणं जितकं कठीण आहे त्याहून कठीण ते स्वीकारणं आहे. हे वाचताच आर्यनचे डोळे भरून आले. त्याने ते पत्र काळजीपूर्वक छातीशी धरलं. निशा आणि समीरही भावूक झाले.
पण त्या भावनिक क्षणाला अचानक एक मोठा स्फोटचा आवाज आला. संपूर्ण गुहा हादरली. छतावरून दगडे खाली पडू लागले. धुळीचा प्रचंड ढग उठला. विक्रांत मोठ्याने ओरडला, "कोणीतरी गुहेच्या बाहेर स्फोट घडवत आहे. आपल्याकडे वेळ नाही." ही सर्व कागदपत्र घेऊन लगेच बाहेर पडावं लागेल. आर्यनने फाईल उचलली. समीरने व्हिडिओ टेप्स गोळा केल्या. निशाने डायरी आपल्या बॅगेत ठेवली. चौघेही जीवाच्या आकांताने बाहेरच्या दिशेने धावू लागले. ते गुप्त बोगद्यातून बाहेर पडण्याच्या अगदी जवळ आले होते, पण समोरचा मार्ग मोठ्या दगडाने बंद झाला होता. धुळीतून एक काळी सावली पुढे आली. त्या व्यक्तीच्या हातात टॉर्च आणि एक जुनी बंद फाईल होती. तो शांतपणे हसत म्हणाला, "तुम्ही सत्यापर्यंत पोहोचलात, पण आता हे सत्य जगापर्यंत पोहोचू देणार नाही. याचा निर्णय मी घेणार." त्या व्यक्तीचा चेहरा अजूनही अंधारात लपलेला होता.